आमदार फायर करतो, दुसरा आमदार सांगतो हातपाय तोडून टाका मी बघून घेतो, तिसरा आमदार सांगतो पोलिसांना दाखवण्याच्या व्यतिरिक्त काय करणार पोलीस माझं. अरे या आमदाराला जेव्हा फक्त नेला होता ना चौकशीला 3 दिवस हागवणीवर बसला होता. इकडे एक आमदार सांगतोय माझ्या मुख्यमंत्र्यांकडे 100, 1000, शेकडो कोटी आहेत. कुठे गेली ईडी, कुठे गेली सीबीआय, कुठे गेला इन्कम टॅक्स. बायकांना पण नाही, गिऱ्हाईक सोडायचं काम पोलीस करतात. बघायचं असेल तर चला रात्री आजच दाखवतो, आजच कसा बोलता. पहिली तुमची तिघांची भांडणं जर थांबली ना, दररोज आम्ही किस्से ऐकतोय वेगवेगळे, कोण कोणाची फाईल कशी कापतोय, कोण कोणाचे कान कसे कापतोय, कोण कोणाचं नाक कसं कापतोय, हे आम्ही दररोज ऐकतोय. या कायदा सुव्यवस्थेचे काय दिंडोडे निघतायत ते तुम्ही बघताय दररोज. काय कोणाचा कंट्रोल कोणावरती आहे, कोणाची अशी धमक आहे, कोणाच्या अशा डोळे वटारले की घाबरतात. जनरली अशी आमच्याकडे म्हण होती की गृहमंत्री जो असतो त्याने जर नुसते डोळे मोठे केले की ताबडतोब कमिशनर असं थरथर कापायला पाहिजे. कमिशनरने अशी मान वळून बघितली तर पाठीमागचा स्टाफ सगळा घाबरला पाहिजे. आता रस्त्यावरती जो चुनामुळत हवालदार उभा असतो ना, तो पण घाबरत नाही तुम्हाला. तो पण म्हणतो जाऊ दे, काय यायला किती दिवस आहेत काय माहिती, जाऊ दे, दरारा नाही राहिला. आमदाराला आज पोलीस स्टेशनच्या आतमध्ये गोळ्या घालाव्या लागतात दुसऱ्याला. का परिस्थिती आली? आमच्यावरती रात्री 12 वाजता गुन्हा झाला की सकाळी 5 वाजता शासन आपल्या दारी आम्हाला न्यायला. आता ज्या आमदारांनी गोळ्या घातल्या, का घातल्या, कशासाठी घातल्या, त्याने सांगितलं की मी 100 कोटी रुपये दिलेले आहेत, माझे शेकडो कोटी रुपये आहेत. अरे मला 45,000 रुपयासाठी मला 8 दिवस ईडीच्या ऑफिसमध्ये बसवून ठेवलं. 47,000 रुपयाचा टॅक्स भरला म्हणून, अर्धी बिल्डिंग असताना पूर्ण बिल्डिंगचा टॅक्स भरला म्हणून शासनाची फसवणूक केली. 7 दिवस भाई ईडीच्या ऑफिसमध्ये, सकाळी 10 ते रात्री 3. आणि इकडे एक आमदार सांगतोय माझ्या मुख्यमंत्र्यांकडे 100, 1000, शेकडो कोटी आहेत. कुठे गेली ईडी, कुठे गेली सीबीआय, कुठे गेला इन्कम टॅक्स, कोण विचारणार आहे की नाही? त्या वाजेला तुम्ही खूप कलेक्टर आहे, कलेक्टर आहे, कलेक्टर आहे, अशी किती कलेक्टर आम्ही आता नाव सांगू तुमची. आता काल परवा मुंबईत जे कलेक्टर पकडले, 150 ईडीच्या फाईल पकडल्या त्यांच्या घरात. दादाला माहिती आहे की नाही काय? नाही, साधी आहात म्हणूनच तुमची ही परिस्थिती आहे. थोडे टगे असले असतात ना, या सगळ्यांना निपटून काढले असते तुम्ही. अरे वाईट वाटतं आम्हाला, दादांसारखा एवढा चांगला सिनियर माणूस 150 ईडीच्या फाईल सापडल्या एजंटच्या घरात. आता तो विषय पूर्ण बोलायचा की नाही मला माहित नाही, उद्या येऊ देत मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या. नाही यांची नाहीये, नाही मंत्र्यांच्या आहेत ना, यांच्या मंत्र्यांच्या आहेत ना त्याच्या घरी सापडलेल्या फाईलमध्ये. ब्लॅकमेलिंग 50-50 कोटी रुपये कुठल्या कुठल्या मंत्र्यांनी दिले त्यांची नाव आहेत, पण नोटीस दिली नाही म्हणून आज काय बोलत नाही. दादा दरारा लागतो पोलिसांवरती. आमदार गोळ्या घालतायत, एक आमदार पिस्तूल हवेत फायरिंग पोलीस स्टेशनच्या आतमध्ये. एक आमदार सांगतोय तोडून टाका हातपाय, जामीन घ्यायची जबाबदारी माझी. एक आमदार सांगतोय पोलीस काय माझं वाकडं करणार आहेत, जास्तीत जास्त फोटो दाखवतील बायकोला. काय दादा, एवढी तर वाईट परिस्थिती या महाराष्ट्राने कधीच बघितली नाही. एवढं तर नाही बघितलं, ठीक आहे, मी पण खूप वर्ष 20-22 वर्ष आमदार आहे, इतके तर वाईट दिवस आम्ही तर नाही बघितले. आणि पार्टी विथ डिफरन्स द्या, हा पार्टी विथ डिफरन्स तुमचा काय दरार आहे पार्टी विथ डिफरन्सचा. त्यांची ही परिस्थिती, काय परिस्थिती, कोण घाबरत नाही. आमदार फायर करतो, त्याचं लायसन्स जप्त केलं का तुम्ही? बॅलिस्टिकचा रिपोर्ट आलेला आहे त्याचा. बॅलिस्टिकच्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे की या रिव्हॉल्वरला फायर झाली. मग एक तर ती त्याने केली असेल किंवा दुसऱ्या कोणी केली असेल. या सभागृहाला कळलं पाहिजे की ती रिव्हॉल्वर कोणी फायर केली आणि कशासाठी फायर केली. कारण बॅलिस्टिकचा रिपोर्ट तुम्ही नाकारू शकत नाही, कारण तो पब्लिक डोमेन मध्ये आला. आमदार फायर करतो, दुसरा आमदार सांगतो हातपाय तोडून टाका मी बघून घेतो, तिसरा आमदार सांगतो पोलिसांना दाखवण्याच्या व्यतिरिक्त काय करणार पोलीस माझं. अरे या आमदाराला जेव्हा फक्त नेला होता ना चौकशीला 3 दिवस हागवणीवर बसला होता, तो सांगतो. दादा हे दिवस तुमच्याकडनं तरी अपेक्षित नाही. काय होतं माहिती आहे ना, एवढं वाईट वाटतं ना की सर असं बोलताना तुमचा चेहरा जेव्हा बघतो ना आमचं अवसरच गळतं काय बोलायचं. जे करतायत ना ते मजा करतायत आणि तुमच्यासारखे भोगतायत.
नाही नाही, दादांच्या समोर बोलताना मला वाईट वाटतं ना. ते बिचारे कशातच नाहीये, तरी ऐकून घ्यावं लागतं त्यांना हे सगळं. पुण्यातले तुमचे गुंड इथे येऊन रील करतात मंत्रालयामध्ये, आणि त्याच्यावरचा उपचार काय? तुम्ही त्यांची परड बोलवली, ती परड मी नीट बघितली तर तुमचा डीसीपी असं बाजूने चालतोय. काय कसं आहे, फोटो काढायचे नाही का उद्यापासून? अरे काय दादा, अरे गुडघ्यावरती बसवायला पाहिजे होते कमिशनरने सगळ्यांना, अख्ख्या बाजारपेठेत धिंड गुडघ्यावर काढायला पाहिजे होती. हिंमत आहे कोणाची? कानात जाऊन सांगतात त्यांच्या मंत्र्यांबरोबर फोटो काढू नका, कानात सांगतात ना पोलीस त्यांच्या. अरे मी तर स्वतः बघितली रील आणि मी नीट पूर्ण ऐकली ती. ही पोलिसांची पद्धत. अहो का पोलिसांना डिमॉरलाइज करताय तुम्ही? पुण्यामध्ये दादा तुमच्यासारखा सुशिक्षित माणूस असताना एका बाजूला, दुसऱ्या बाजूला गजा मारण्यासारखे गुंड तुम्ही त्यांच्या कानात जाऊन सांगताय की असं करू नका हो, आमची फार बदनामी होते, रील करू नका. अरे मंत्रालयातून रील करतात आणि ते पब्लिकली व्हायरल करतात. एक हिंदू डॉन झाला, हिंदू डॉन. ही कुठली संकल्पना आणली हिंदू डॉनची? ज्यावेळेला बाळासाहेबांनी असं म्हटलं होतं तेव्हा बाळासाहेबांवरती सगळे तुटून पडले होते. आज तुम्हाला हिंदू डॉन पाहिजेत. हिंदू डॉन घ्या, अजून डॉन घ्या. किती लोक पॅरोलवरती तुम्ही सोडलेत याची लिस्ट आहे आमच्याकडे. आता निवडणुकीच्या तोंडावरती किती लोकांना सोडणार, त्यांची तयारी कुठल्या कुठल्या जेलमध्ये चालू आहे याची लिस्ट आमच्याकडे आहे. परब साहेब 1 तास झालेला आहे आता. हो बोलणार मी, कारण कसं आहे की एक तर 5 दिवसाचं अधिवेशन नाहीये, पण 2 तास यांचं सगळ्यांचं घेतो मी वेळ. हे व्यासपीठ ते महत्वाचे आहेत मुद्दे. त्याच्यामध्ये 12 कोटी जनतेमध्ये आम्हाला 350 लोकांना हे व्यासपीठ मिळतं. का मिळतं? 12 कोटी जनतेचा पर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे म्हणून. आता तुमचं भाषण अधिक प्रभावी होण्यासाठी सारांश घ्या. भाषण पुढे घेतो. 5-10 मिनिटात आता कन्क्लूड करा सारांशाने मागण्या. चला प्लीज. जर कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा निघालेला आहे, कायदा सुव्यवस्थेवरती तुमचा कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाही, कायदा सुव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे, तुमचे लोकप्रतिनिधी सगळे म्हणजे बेलगाम झालेत, कोण कोणाला मोजत नाही, प्रत्येक जण रिव्हॉल्वर घेऊन. आता हा पक्ष राहिलेला नाहीये, ही गुंडांची टोळी झाली आहे आणि गँगवॉर चालू आहे. तरी मी अजून त्याच्यावरती येतच नाहीये की गँगवॉर हे जे काय कालपासून आरक्षणाचं चालू आहे ना, आता त्याच्यात अजून काही बोलायचं होतं, पण तुम्ही आता सांगताय बोलू नका तर विरोधी पक्षाने ते बोलतील त्याच्यावरती. पण हे गँग चालू आहे, गँगवॉर. हे राज्य नाही चालू आहे, एकमेकाचा काटा काढायचं काम चालू आहे. जे गँग मध्ये चालतं ते वर्चस्वावरती हे 400 कोटी वसूल कोण करणार? ते अजून एक तिसरी गँग उभी आहे जे न देणारे. आणि तुम्ही जे सांगितलं मगाशी दरेकरांनी की पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार नाहीये, मी आज नोटीस दिली नाही म्हणून नावं सांगत नाही. आमदारांना वाटून दिलेले आहेत एसपी. हे आमदार एसपीने महिन्याला 25-25 लाख रुपये यांना पोचवायचे. काय भ्रष्टाचार नाहीये? काय नावं सांगेन मी सभागृहात, पण नोटीस नाही दिली म्हणून सांगत नाही. पण बदल्यांमध्ये भ्रष्टाचार, पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार, सगळं चालू आहे. काय नाही चालू आहे म्हणजे दुकान नाही, हा तर मॉल उघडलाय भ्रष्टाचाराचा. आणि म्हणून मुंबईमध्ये हा एक डान्स बारचा विषय, दादा तर फारच सभ्य आहेत, कोणतरी पाहिजे होता. ओ बनसोडे, तुम्हाला वेळ आहे आज रात्री? चला माझ्या बरोबर मुंबईतले डान्स बार दाखवतो किती उघड आहेत ते. अरे चला ना, दाखवतो ना. आम्हाला दाखवले होते, मी आम्हाला दाखवले होते. अरे पोलीस स्टेशन बघा तुम्ही नाता भाऊ, डान्स बार, ज्या डान्स बारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी आहे असं समजायचं आतमध्ये डान्स बार चालू आहे. ज्याच्या बाहेर गाडी उभी आहे ना 100% डान्स चालू आहे. आणि रात्री सोडायचं काम कोण करतात? पोलीस. बायकांना पण नाही, गिराईक सोडायचं काम पोलीस करतात. बघायचं असेल तर चला रात्री आजच दाखवतो, आजच पैसा करून टाकायचा. आणि हे सगळे डान्स बारचे रेट कोण आहेत? कुठल्या कुठल्या सिनियरचे आहेत? इथे रेट कार्ड ठरलेलं आहे मुंबई पोलिसांचं. रेट कार्ड आहे. कुठलं पोलीस स्टेशन? AK मार्ग पोलीस स्टेशन रेट वेगळा, कस्तुरबा रेट वेगळा, डीसीपीचे रेट ठरतायत. काय चाललंय काय? आणि कोण ठरवतं हे? आता या जर ह्याच्यामध्ये नाही थांबलं तर आम्हाला नाव नाईलाज असतो, नावं घेऊन सांगावं लागेल. मग काय व्हायची ती आमच्यावर केस होऊ देत. भ्रष्टाचार नाही, भ्रष्टाचार नाही, भ्रष्टाचाराचं कुरण चरतायत नुसते लोक. आणि काही लोक बिचारे फुकटचे बदनाम होत आहेत. हे जर महाविकास आघाडीच्या काळात झालं असतं, किती SIT लावल्या आतापर्यंत तुम्ही माझ्याकडे SIT किती लागल्या, त्या सगळ्या SITंची पुढे काय झालं? त्या SITंचं पुढे काय झालं? तुम्ही प्रत्येक वेळेला SIT लावून टाकली.
त्या एसआयटीने क्लीन चिट दिली की नाही दिली, त्याने कोणाला आरोपी ठरवलं की नाही ठरवलं, एकदा सभागृहाच्या पटलावर येऊ देत ना एसआयटीचे रिपोर्ट सगळे. हे सगळे रिपोर्ट आणण्याची जबाबदारी आहे सरकारची. तुम्ही जर एकदा एसआयटी लावली तर त्या एसआयटीचं काय झालं कळायचा अधिकार नाही माझा आमदार म्हणून. आणि हे सगळं जर व्हायचं असेल तर पहिलं म्हणजे प्रशासनाला धारेवरती तुम्ही मंत्र्यांनी घेतलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे, उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही प्रत्येक गोष्टीत तुमचाच हात आहे, पण खाली त्या प्रशासनावरती जी घट्ट मांड पाहिजे. आम्हाला तर तुम्ही फार जोडलेत. कोरोना असताना देखील तुमची अशी अपेक्षा होती की आम्ही दररोज घरात जायला पाहिजे लोकांच्या, पण आता तर तुम्ही मोकळे आहात ना. आणि तुम्ही कार्यकर्त्यांमधले आज सांगतात ना महाभ्रष्टाचार कसा होतोय, धुमाकूळ चाललाय नुसता. आणि मग हा धुमाकूळ थांबणार आहे की नाही हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी दादा केंद्रीय यंत्रणा वापरतात. माझ्या मित्राला तुम्ही 11 महिने आतमध्ये ठेवलं, 11 महिन्यानंतर सुप्रीम कोर्टात तुम्ही काय सांगितलं, आमचं काय ऑब्जेक्शन द्यायला सोडून द्या. कोर्ट विचारतो मग ठेवला कशाला, तुमचं ऑब्जेक्शन नाही तर सुप्रीम कोर्टात नो ऑब्जेक्शन. 11 महिने काय यंत्रणा तुमच्या हातात आहे म्हणून. कोंबडी अंड खाल्लेली कोंबडी खाण्यावरती आहे, कोण काय खातो त्याला. आणि म्हणून माझं मत असं आहे, ठीक आहे ना आमच्याशी तुमचं भांडण आहे ना ते आपण निपटून घेऊ. प्रश्न लोकांना काय छळताय, लोकांचा विकास का थांबवलाय, गृहनिर्माणाचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, हा माझ्यासाठी नाही लागू होत आहे, हा लोकांसाठीचा प्रश्न आहे. लोक सुरक्षित राहिली पाहिजेत, लोकांना आपली घरं मिळाली पाहिजेत, मुंबईचा विकास झाला पाहिजे, त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. आणि हे जर करायचं असेल तर तुम्हाला प्रशासन मजबूत ठेवायला पाहिजे. तुमच्यातलं पहिलं गँगवॉर थांबवलं पाहिजे. आमची आपसातली भानगडी, तुमची आमची भांडणं नंतरचा विषय. पहिली तुमची तिघांची भांडणं जर थांबली ना, दररोज आम्ही किस्से ऐकतोय वेगवेगळे, कोण कोणाची फाईल कशी कापतोय, कोण कोणाचे कान कसे कापतोय, कोण कोणाचं नाक कसं कापतोय, हे आम्ही दररोज ऐकतोय. ठीक आहे आम्ही पण ऐकतोय सोडून देतोय, पण याच्यामध्ये सर्वसाधारण नागरिकाचा बळी जातोय हे विसरू नका. तुम्ही त्यांच्यासाठी काम करा, आमचं काय करायचं ते करा, पण त्यांचं तर करा प्रामाणिकपणे.